तेच पुन्हा बोलतो. हा हा वेलकम बॅक. मी पुन्हा अजून एकदा सांगतो. पहिल्या आकृतीच्या शेजारी लिहा, दिलेले वर्तुळ व दिलेली रेषा हे विभिन्न संच आहेत. The given circle and given line are the two disjoint sets. डिसजॉइंट सेट असणं म्हणजे त्याच्यामध्ये काहीच कॉमन नाही, पण ते एकाच कागदावर आहेत, पण ते एकाच प्रतलावर आहे, पण त्या वर्तुळाचा आणि त्या रेषेचा काही संबंध. दुसऱ्या आकृतीच्या शेजारी द लाईन एम अँड द सर्कल टच ऍट पॉइंट पी. वर दिलेले वर्तुळ आणि रेषा एम, दिलेले वर्तुळ आणि रेषा एम हे दिलेले वर्तुळ व रेषा एम हे पी या बिंदूत स्पर्श करतात. पी ह्या बिंदूत स्पर्श करतात. द गिवन सर्कल अँड लाईन एम टच ऍट पॉइंट पी. जागा तिथं असेलच, त्याच्याच पुढे लिहा. सो लाईन एम इज कॉल्ड अ टँजंट. म्हणून एम रेषेला स्पर्शिका म्हणतात. एम रेषेला वर्तुळाची स्पर्शिका म्हणतात. तिसऱ्या आकृतीच्या शेजारी लाईन एन intersects the given circle in two distinct points. रेषा एन ही दिलेल्या वर्तुळास क्यू व आर या दोन भिन्न बिंदूत छेदते. रेषा एन ही दिलेल्या वर्तुळास क्यू व आर या दोन भिन्न बिंदूत छेदते. Line N intersects the given circle in two distinct points Q and R. Full stop. So line N is called secant. म्हणून रेषा N ला वृत्तछेदिका किंवा छेदिका असे म्हणतात. लक्षात ठेवायचं त्यातनं एका बिंदूत जर स्पर्श केली म्हणायचं स्पर्शिका. जर दोन भिन्न बिंदू मध्ये जर ती जर छेदली वर्तुळाला, दिलेल्या वर्तुळाला, तर त्या रेषेला म्हणायचं त्या वर्तुळाची वृत्तछेदिका किंवा नुसती छेदिका. आता काय अडचण आहे? आता वृत्तछेदिका हळूहळू हळूहळू हळू स्पर्शिका कशी बनते? काय म्हणलो मी? वृत्तछेदिका हळूहळू स्पर्शिका कशी बनते म्हणजे सिकॅन्ट ही हळूहळू हळू टँजंट कशी बनते मी तुम्हाला 2 मिनिटात आकृती काढून दाखवतो. सगळेजण लक्ष द्या. आता लक्ष द्या. हे वर्तुळ आहे आणि तुम्हाला एक रेषा दिली, ती समजा अशी छेदली. आता वर्तुळ तिथंच ठेवतो मी आणि मी काय करतो, छेदिका खाली घेतो, सरकवतो. हे बघा खाली आली. अजून अजून आणि शेवटी ती अजून खाली 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 येते. शेवटी काय बनते? त्या वर्तुळाची स्पर्शिका. म्हणजे ही छेदिका जी दोन भिन्न बिंदूत छेदत होती, या आणि या बिंदूत,
ते बिंदू हळूहळू जवळ 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 आलेले, ते दोन्ही बिंदू मर्ज झाले, एकच पॉइंट झाला पी. कळलं का? थोडक्यात आपण काय म्हणतो, सुरुवातीला ती छेदिका होती वर्तुळाची, ती सुरुवातीला छेदिका होती आणि ती नंतर काय होत गेली, खाली येईल तस तसं, खाली येईल तस तसं ती ते दोन छेदणारे बिंदू जवळ 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 आले. शेवटी एक कंडिशन असेल की बिंदू ओव्हरलॅप आणि ती पी बिंदूच्या तिथली स्पर्शिका झाली. मग स्पर्शिकेची व्याख्या खरी काय मग? जी रेषा आणि वर्तुळ यामध्ये एकच बिंदू जेव्हा कॉमन असतो, आता इथं हजारो आलेत, मला कळतंय तुम्हालाही कळत, भूमितीमध्ये आकृती दाखवताना या गोष्टी, म्हणूनच पॉस्ट्युलेट म्हणजे काय, ऍक्झिओम म्हणजे काय, काही गृहीत धरायच्या गोष्टी आहेत. तर ती एकाच बिंदू पी बिंदू वर्तुळाचा, पी बिंदू रेषेचा, हे फक्त दोनच बिंदू कॉमन आहेत. अशाच रेषेला म्हणायचं स्पर्शिका, टँजंट. आणि जी दोन बिंदू छेदते ही कोण आहे मग? सिकॅन्ट. सिकॅन्ट. अजून एक, ही छेदली दोन बिंदू, अजून एक, ही छेदली दोन बिंदू, सगळ्या ह्या कोण आहेत? वृत्तछेदिका आहेत. आता हे काय समजून देत बसायचं, लिहून देत बसायचं. पुढचं नाव टाका, प्रमेय. थिअरम. वर्तुळाची स्पर्शिका ब्रॅकेट मध्ये एल. The line is a tangent to the circle. Sorry, a tangent at any point of the circle. वर्तुळाची स्पर्शिका ही स्पर्शबिंदूच्या तेथील त्रिज्येला लंब असते. A tangent at any point of a circle is perpendicular to the radius, at the point of contact. Perpendicular to the radius at the point of contact. वर्तुळाची स्पर्शिका ही त्या स्पर्शबिंदूच्या तेथील त्रिज्येला लंब असते. याचा अर्थ आपल्याला दिलंय काय? आपल्याला दिलेलं आहे वर्तुळ आणि त्याची स्पर्शिका ऑलरेडी दिली आहे. आता नीट समजून घ्या, वेळ जाऊ दे, परंतु फार 4 मार्काचा प्रश्न आहे हा, नीटच समजला पाहिजे. लक्ष द्या, एक वर्तुळ दिलंय तुम्हाला आणि त्या वर्तुळाची ही स्पर्शिका आहे. लाईन एल ही ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाला पी ए बिंदूत स्पर्श करते. म्हणजे लाईन एल काय दिली आहे? स्पर्शिका दिली आहे, म्हणजेच टँजंट दिली आहे, गिवन आहे. ए कोण आहे? त्याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे कोण? स्पर्श बिंदू आहे. आता नीट ऐका, ए बिंदू म्हणजे याचा अर्थ कुणावर आहे? लाईन एल वर पण आहे आणि सर्कल वर सुद्धा आहे. आता आपल्याला काय सिद्ध करायचंय की त्या ए बिंदूच्या तिथल्या त्रिज्येला लाईन एल लंब आहे. मग मी त्रिज्या काढली की लंब आहे हे सिद्ध करायचं. म्हणजे तुम्हाला त्रिज्या दिलीये का नाही हेही विचार करा. अजून त्रिज्या दिलेली नव्हती, फक्त तुम्हाला काय दिलंय? वर्तुळाची ओ बिंदू असलेल्या, केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळाची एल ही स्पर्शिका आहे व ती ए बिंदूच्या तिथं स्पर्श करते. बस, त्रिज्या सुद्धा तुम्ही काढायची आहे. मग ती काढली तर आम्हाला मग आता दिसतंय की ती लंबरूप असते, हे आम्हाला सिद्ध करायचं. आता लक्षात आलं का? मग आता मी सिद्ध करायला सुरुवात करतो. मला आता मी सर्कल काढत बसणार नाही. हा ओ आहे, कोण? सेंटर.
आणि ओ हा सेंटर आहे आणि ए बिंदू जो आहे तो ए बिंदू इथं आहे. ओ ए जोडलं, ते म्हणतात की आम्हाला अँगल ए 90 आहे. मग आम्ही मुद्दाम म्हणणार की कोण ए हा 90 नाही. म्हणजे तुम्हाला सिद्ध करायचं ऍक्च्युअली की ओ ए हा एल रेषेला लंब आहे हे सिद्ध करायचंय. आम्ही मानणार काय मुद्दाम? नाही 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 नाही, ओ ए हा लंबरूप नाही. कळलं का तुम्हाला? मग यासाठी मी कशी आकृती काढणार आहे बघा. हा माझा ओ सेंटर आणि ए इकडे आहे. ए बिंदू हा आहे की जो ओ ए जोडला. मग आता सध्या दिलेल्या गोष्टीप्रमाणे गिव्हन नुसार पक्षानुसार ए हा बिंदू कोणावर आहे? एल रेषेवरही आहे आणि सर्कलवर पण आहे. मी सर्कल असं काढतो, डोक्यात ठेवा. ए हा बिंदू कुठं आहे? रेषेवर पण आहे आणि त्रिज्येवर पण आहे. आता तो लंब नाही असं म्हटलं की नाही, मग आता मी म्हणणार की मी एक लंब टाकतो. हे बघा मी टाकला बघा लंब. कोणता? बी. ओ बी हा मी टाकलेला लंब आहे. ही माझी रचना आहे. मग मी काय केलं अजून की जेवढं ए बी अंतर आहे तेवढंच अंतर घेऊन कर्कटक मध्ये बी वर टोक ठेवला आणि सी बिंदू मिळवला. काय बोललो? हे ए बी आहे की नाही? एवढंच दिसतंय का? ए बी एवढंच अंतर घेऊन बी सी घेतला. कर्कटकने चाप मारला बी वर टोक ठेवून, मला सी बिंदू मिळाला. आता मी ओ सी जोडलं. आता सध्या सी कुठं आहे? फक्त रेषा एल वर आहे. नीट ऐका, ए कुठं आहे? एल रेषेवर पण आहे आणि वर्तुळावर पण आहे. तुम्ही म्हणाल कुठं वर्तुळ काढलंय? अहो ते दिलंय ना, समजून सांगण्यासाठी अशी आकृती काढली. म्हणून मी वर म्हणलंय की ए हा बिंदू एल वर पण आहे आणि सर्कल वर पण आहे. सी बिंदू आम्ही रचनेनुसार केलेला कुठं आहे? फक्त आणि फक्त एल वर आहे. तो सर्कल वर नाही. मग आता या दोन त्रिकोणामध्ये बघा, इकडे 90 आहे म्हणल्यावर इकडे 90 झालं. हे ए बी एकरूप बी सी रचना, ओ ए एकरूप नाही नाही, ए बी एकरूप बी सी झालं आणि कोण बी एकरूप कोण बी 90 आणि ओ बी एकरूप ओ बी. सामायिक बाजू कुठली टेस्ट झाली? एस ए एस. बाकोबा कसोटीनुसार दोन त्रिकोण एकरूप झाले. मग दोन त्रिकोण एकरूप म्हटल्यानंतर ओ ए एकरूप ओ सी, ओ ए एकरूप ओ सी. सध्या सी कुठे आहे? फक्त एल वर आहे. डोक्यात ठेवा. ए कुठे आहे? एल वर आहे, वर्तुळावर आहे. ओ कोण आहे? वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. जर ए हा वर्तुळावर असेल, ओ हा केंद्रबिंदू असेल, तर ही कोण आहे? त्रिज्या आहे. ओ ए कोण झाली? त्रिज्या. मग जर ओ ए त्रिज्या झाली तर मग ओ सी कोण झाली? एक रुपये ना ओ एला, ही पण त्रिज्या झाली. जर ओ सी त्रिज्या झाली आणि ओ हा केंद्रबिंदू असेल, ओ सी त्रिज्या असेल, तर मग सी कुठं आला? आत्ता आला सर्कलवर. काय म्हणलो मी? जर ओ ए त्रिज्या आहे म्हणल्यानंतर ए सर्कलवर आहे, ओ सेंटर आहे. मग त्रिज्या कोणाकोणाला जोडत असते? त्रिज्या म्हणजे काय? केंद्रबिंदू आणि वर्तुळावरचा बिंदू. जर मग ओसी पण त्रिज्या असेल तर सी कुठं आलं? वर्तुळावर आलं. पण आम्हाला दिलंय, आम्ही घेतलंय, त्यानुसार सी सध्या कुठे आहे? रेषेवर आहे. म्हणजे सी हा वर्तुळावर पण आला आणि एल रेषेवर पण आला. आता याचा अर्थ काय दिसतोय? या एल रेषेचा ए बिंदू आणि सी बिंदू हे दोन दोन बिंदू वर्तुळावर आहेत. आणि आत्ताच आपण व्याख्या शिकलोय, एकाच वर्तुळाच्या दोन भिन्न बिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात? छेदिका.
पण तुम्ही आम्हाला काय दिलंय? एल रेषा कोण आहे? स्पर्शिका आहे. आली रेषा काय? छेदिका. तुम्ही दिली काय? स्पर्शिका. दोघंही दोन्ही वाक्य एकमेकांना विसंगत आहेत. चुकीचं आलंय आमचं. तुम्ही दिलंय आम्हाला स्पर्शिका आणि आम्ही सिद्ध काय केलं आता? एल ही छेदिका आहे. मग असं का झालं? कारण याचा अर्थ आम्ही काहीतरी चुकीचं केलंय. काय केलंय? आम्ही मानलं चुकीचं, की जिथं स्पर्शबिंदू ए होता तिथंच ती लंब असते. ते उलट ती लंब नाही असं आम्ही मानलंय. म्हणजे याचा अर्थ काय? सी आणि ए बिंदू हे वेगळे वेगळे नसून ते मर्ज झालेत. म्हणजे हे जर एकच झाले तर बी नाहीच. सी बिंदू इथला आणि ए बिंदू इथला हे दोघे एकच आहेत. म्हणजेच काय थोडक्यात, वर्तुळाच्या त्रिज्येच्या बाबतीत, आपल्या स्पर्शिकेच्या बाबतीत जिथं स्पर्श करते तिथली त्रिज्या ही त्या रेषेला लंब असते, हे सिद्ध. मला काय म्हणायचं कळलं का तुम्हाला? म्हणजे थोडक्यात वर्तुळाची स्पर्शिका दिली होती तर ती त्रिज्येला लंब असते, हे शिकलो आपण. कळलं? आता याच प्रमेयाचं उलट म्हणजे काय? व्यत्यास. आता लक्ष द्या, एक वर्तुळ दिलंय तुम्हाला आणि एक रेषा आली. आम्हाला माहित नाही ती कशी आली, परंतु अशी आली की ती त्रिज्या ओ ए च्या ए बिंदूतून गेली, पण जाताना लंबरूप गेली. आम्ही फक्त रेषा म्हणलोय, तिला अजून स्पर्शिका म्हणलंय का? नाही. मगाशी स्पर्शिका दिलं होतं तर ती लंब असते हे सिद्ध करायचं होतं, ते केलं आपण. आता आम्ही काय म्हटलं, नीट वाक्य माझं ऐका. एक वर्तुळ दिलंय, त्याचा केंद्रबिंदू ओ आहे. ओ ए ही त्याची त्रिज्या आहे आणि एक रेषा आली, कोणती रेषा? एल, आणि ती ए बिंदू मधून अशी गेली, ती अशी गेली नाही, ती अशी गेली नाही ए मधून, अशी गेली नाही ए मधून, अशी गेली नाही ए मधून. मग ती कशी गेली? ती एल रेषा ए मधून जाताना ओ ए ला लंबरूप होईल अशी गेली. म्हणजे अँगल ए हा 90 अंश दिलाय तुम्हाला. कळलं का? हे लक्षात आलं का तुम्हाला? कोन ए हा 90 आहे. दिस इज गिव्हन. काय सिद्ध करायचंय? कोन ए, आम्हाला हे सिद्ध करायचंय की कोन ए हा 90 आहे हे मान्य आहे, आणि कोन ए च्या तिथं म्हणजे ए बिंदूच्या तिथं तयार झालेली जी एल रेषा आहे ती त्या वर्तुळाची स्पर्शिका आहे, आम्हाला सिद्ध करायचं. टँजंट आहे. मगाशी टँजंट दिलं होतं, आता आपण काय केलं? 90 असतं हे सिद्ध केलं. आता 90 ऑलरेडी दिलंय, आता ती स्पर्शिका आहे हे सिद्ध करायचंय. कळलं का तुम्हाला? मी आता सुरू करतो. ती 90 अंशात जाणारी रेषा स्पर्शिका आहे हे मी सुरू करतो सिद्ध करायला. हो, म्हणून आता बघा मी काय म्हणतोय. मी आता कुठलेही बिंदू घेतोय 2-3. हा पी घेतला, हा पी घेतला, हा क्यू घेतला, हा आर घेतला, पण कुठे घेतलेत? सगळे वर्तुळावर घेतलेत. आता ओ पी जोडला, ओ आर जोडला, ओ क्यू जोडला, असे कितीही बिंदू घ्या. ए बिंदू सोडून तुम्ही कितीही बिंदू एल वरचे घेतलात तर प्रत्येक वेळी तुम्हाला ओ ए पी हा काटकोन त्रिकोण मिळाला. बघा, ओ ए आर हा काटकोन त्रिकोण मिळाला, ओ ए क्यू हा काटकोन त्रिकोण मिळाला. कळलं का? म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक वेळी तुम्हाला काटकोन त्रिकोणच मिळतोय. आता आपण ओ ए पी कडे बघा, ओ ए पी कडे बघा. ए हा काटकोन आहे का? हो आहे. एक मिनिट, मी अजून एकदा पुन्हा आकृती काढतो. ती हे झाली. या रेषेतून ए बिंदूतून गेली, ओ ए हे लंब आहे, हे दिलंय एल रेषा, आणि इथं
पी बिंदू आहे, ओ ए पी कडे बघा, इकडचा क्यू मधला एस नंतर बघू. आता ओ ए पी जर बघितलं तर ओ ए कोण आहे, आर आहे. बर, एच्या तिथं किती कोण आहे, 90 आहे, दिलंय. मग ओ ए पी हा काटकोन त्रिकोण झाला. तुम्हाला माहिती काटकोन त्रिकोणामध्ये सर्वात मोठी बाजू कोण असते, कर्ण असते. आणि कर्ण ही सर्वात मोठी बाजू असेल तर 3 बाजूंमधली सगळ्यात मोठी बाजू म्हणजे ओपी ही मोठी आहे ओ ए पेक्षा. ओ ए पेक्षा. पण ओ ए कोण आहे, त्रिज्या आहे. याचा अर्थ ओपी ही बाजू त्रिज्येपेक्षा मोठी आहे. नीट बघा, ओपी ही बाजू त्रिज्येपेक्षा मोठी आहे. मग जर त्रिज्येपेक्षा मोठी असेल, रेडियस पेक्षा मोठी असेल, तर पी बिंदू कुठं आला, वर्तुळाच्या बाह्य भागात. कारण का त्रिज्येपेक्षा मोठं म्हटल्यानंतर सेंटर पासून बाहेर आलं. अजून ओक्यू जोडला, तोही कर्णच झाला. मग ओक्यू हा मोठा आहे सगळ्यात, मग तो ओए पेक्षा मोठा आहे म्हणजे क्यू पण बाहेर गेला. हा सुद्धा कर्ण मिळाला, हा सुद्धा बिंदू बाहेर गेला. हा सुद्धा कर्ण मिळाला, हा सुद्धा बिंदू बाहेर गेला. हा सुद्धा एस बिंदू घेतला, तो सुद्धा बाहेर गेला. प्रत्येक वेळी सगळेच कर्ण मिळतात मला, हायपोटेनियस मिळतात. हायपोटेनियस इज ऑलवेज ग्रेटर दॅन रेडियस. त्यामुळे सगळे बिंदू वर्तुळाच्या वर येतच नाहीयेत, सगळे बिंदू वर्तुळाच्या बाह्य भागात आहेत. मग कोणता बिंदू फक्त वर्तुळावर आणि रेषेवर आहे, कॉमन? ए हा एकच बिंदू वर्तुळावर पण आहे आणि एल रेषेवर पण आहे, म्हणजे तो कॉमन बिंदू आहे. म्हणजेच याचा अर्थ काय, एल ही रेषा कोण आहे, स्पर्शिका आहे. हे सिद्ध. हे सगळं दिलेलं आहे पुढच्या पानावर, पान नंबर 52 वर. व्यत्यास म्हणले बघा, टँजंट थेरमचा म्हणजे स्पर्शिकेच्या प्रमेयाचा व्यत्यास. तुम्ही उद्या येताना पान नंबर 51 वरच मूळ प्रमेय, स्पर्शिकेचे प्रमेय आणि त्याचा व्यत्यास एवढं लिहून यायचंय. हे आहे तसं लिहिलं तरी चालतं, कारण का दोन्ही थेरम महत्वाच्याच आहेत. ठीक आहे, काय म्हंटल मी, याचा अर्थ तुम्हाला आता 2च थेरम लिहायचं काम दिलंय मी. 2 कोणते कोणते थेरम्स सांगितले, इंग्लिश मीडियमच्या पुस्तकातलं पान नंबर 51 आणि 52 वरच्या 2 थेरम. एक मिनिट, काहीतरी चॅट बॉक्स मध्ये काहीतरी कोणीतरी बोलतंय. हा ठीक आहे, आम्ही अशीच बोललेलो. ओके, सांगायचा मुद्दा काय, 2 प्रमेय तुम्ही घरून लिहून आणायचे आहेत, ते लिहायचे, पाठ करायचे. कसं मी सिद्ध केलं होतं ते समजूनही सांगितलंय मी व्यवस्थित तुम्हाला. स्पर्शिका असेल तर ती लंबरूप असते, हे सिद्ध केलं पहिल्यांदा. नंतर ती लंबरूप असेल तर ती स्पर्शिका असते. हा झाला व्यत्यास. तर आपण इथपर्यंत आलेलो आहोत, थांबूया इथं. उद्या आपण नेहमीप्रमाणेच जायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुलेखा.